Hello everyone and welcome to the Focus Academy. And this lecture has been presented by Ganesh Palve from Focus Academy. Today we'll start with Science 2 and our next chapter will be Life Processes in Living Organism. And it has been divided into two parts. This will be the first part and this is the lecture 1 of the second chapter. So let's go. What are the life processes and what are the different aspects? So today we'll see what are the different life processes and from where the energy for these all life processes is coming from. Nutrition, transportation, respiration, excretion, reproduction. So these are a lot of activities going on in our body simultaneously, and for all these processes we require lot of energy. So this energy has to be come from somewhere, and this energy is coming from all the carbohydrates, proteins, nutrients, vitamins that we eat in day-to-day life. So we'll proceed with respiration and we'll see what are the different organs involved in that. So you have seen this diagram before. This diagram is nothing but respiratory system and you might have studied in ninth standard. So quickly we'll revise it. This is nothing but nostrils. I have mentioned the first letter of that organ, so you can pause the video and tell me what are the name. So this is nothing but nostrils, or you can say nasal cavity, whatever name you want to give. Okay. Then this O stands for anyone? Yeah, right. You can suggest it. It is oral cavity. P is nothing but pharynx. So pharynx is nothing but the area where the nasal cavity and oral cavity meet each other. So तुम्हाला माहिती असेल तुम्ही कधीतरी जर ड्रॉप सोडला किंवा डोळ्यात नाकात किंवा कुठेही ड्रॉप सोडला तर तो थोड्या वेळाने तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या गळ्यामध्ये कडू कडू भासतं. सो हे दोन्ही कनेक्ट असतात. किंवा तुमचा म्युकस जो असतो सर्दी झाल्यावर जो म्युकस असतो तो म्युकस तुम्ही कधी कधी नाकाने जर आत ओढलं तर तो तोंडात येतो. हे हसण्यासारखं नाही पण तुम्हाला हे माहिती आहे. सो हे दोन्ही कनेक्ट असतात. त्या कनेक्शन जिकडे असतं या दोघांचं त्याला आपण बोलतो pharynx. Pharynxच्या खाली असतात larynx. So larynx is again very important because larynx हा एक फ्लॅप असतो जो तुमचा अन्न आणि हवा यांना डिफरन्शिएट करतो. कोणाला ट्रकियामध्ये सोडायचं आणि कोणाला इसोफेगस मध्ये सोडायचं याचं महत्वाचं काम लॅरिंक्स तर्फे होतं. त्यामुळे त्याचा रोल खूप महत्वाचा असतो. ओके. सो तुम्ही बघू शकता ट्रकियामधून ऍक्च्युली ऑल दी ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड पासिंग त्यांचं जे वर्क असतं ते ट्रकियामधून होतं. आणि ट्रकियाच्या एक्झॅक्टली मागे ओइसोफेगस असतो ज्याच्यातून आपली अन्न नलिका जाते. सो आपला अन्न त्या ओइसोफेगस द्वारे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक मध्ये रिव्हॉल्व होतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हा जो फ्लॅप असतो लॅरिंक्सचा तो कधी कधी चुकून तुमचा घास जेव्हा डायरेक्ट अन्न नलिके श्वास नलिकेत जातो तेव्हा खोकला लागतो तुम्हाला जोरात. सो हा लॅरिंक्स कधी कधी जर म्हणजे त्याच्याकडून कधी कधी कार्य व्यवस्थित झालं नाही तर तुम्हाला डायरेक्ट ठसका लागू शकतो आणि कधी कधी हे फॅटल होऊ शकतं. मीन्स पर्सन कॅन डाय ऑल्सो. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू स्लोली डायजेस्ट अँड ईट युअर फूड. ओके. Next is bronchi. So bronchi are nothing but primary, secondary, tertiary. So हे जे ब्रॉन्काय तुम्हाला दिसत आहेत त्या ब्रॉन्कायला आपण जर फर्दर बघा हा जो मेन ब्रॉन्काय त्याला आपण बोलतो प्रायमरी ब्रॉन्काय. त्याच्यापासून हे जे छोटे छोटे जे अजून ब्रांचेस निघल्यात त्याला आपण बोलू शकतो सेकंडरी ब्रॉन्काय. आणि त्याच्यापासून अजून केसासारखे एकदम बारीक जे निघतात त्याला आपण बोलतो टर्शरी ब्रॉन्काय. सो टर्शरी ब्रॉन्कायला आपण जर परत एकदा झूम केलं तर तुम्हाला दिसतील हे सॅक दिसतात सगळ्या. सो या सॅकला आपण बोलतो अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय मध्ये काय होतं ऍक्च्युअली कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज होतं. सो अल्व्हिओलाय मध्ये तुम्हाला जे रेड हे बबल सारखे जे दिसतात त्याला आपण अल्व्हिओलाय सॅक बोलतो. ओके. सो इकडे तुम्ही ए मी लिहिलंय तुम्हाला त्याचं नाव लिहायचं अल्व्हिओलाय सॅक. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे याला आपण डायफ्राम बोलतो. डायफ्राम म्हणजे ज्याच्यावरती आपले लंग्स आणि रिब्स प्लेस असतात ठेवलेले असतात. आर इज नथिंग बट रिब. रिब म्हणजे बरगड्या. ओके. आणि एकूण 12 बरगड्या असतात माणसाच्या शरीरात आणि ह्या सगळ्या बरगड्या ज्या असतात रिब्स त्या स्टर्नमला जोडलेल्या असतात. स्टर्नम म्हणजे आपल्या छातीच्या पुढे मध्यभागून जो एक हाड असतं त्याचं नाव असतं स्टर्नम. ओके. सो तुम्हाला काय करायचं या सगळ्यांची नावं लिहायची. मी हिंट तुम्हाला दिलेली आहे. सगळ्यांचे इनिशियल्स लेटर मी तुम्हाला देऊन ठेवलेले आहेत. So I hope you can draw a rough diagram, or if you don't, then just write the names of
रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, आणि हे आपल्याला जस्ट त्यांनी प्रिव्हियस इयरचा रिव्हिजनसाठी दिलेलं लाईफ प्रोसेसेस मधली एक प्रोसेस. सो आपण इकडे बघितलं रेस्पिरेशनचे सगळे डिटेल पार्ट्स बघितले आपण. तसेच एक्सक्रिशनसाठी एनर्जी लागते, रिप्रोडक्शनसाठी लागते, न्यूट्रिशन असेल, ट्रान्सपोर्टेशन ऑफ डिफरंट विटॅमिन्स इन अवर ब्लड सिस्टीम असेल, या सगळ्यांसाठी एनर्जी ही कंपल्सरी असते. आणि मग ही एनर्जी कुठून प्रोड्यूस होते ते आपण ह्या चॅप्टरमध्ये आता स्टार्ट करणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट एनर्जी. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. याचा अर्थ सजीव आणि जीवन प्रक्रिया. सजीवांमध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया होत असतात आणि त्याच्याविषयी जर तुम्हाला विचारलं व्हॉट आर द डिफरंट लाईफ प्रोसेसेस, गिव्ह ब्रीफ डिटेल्स अबाउट देम, तर तुम्ही हे 4 पॉईंट लिहू शकता. आपण जरा एकला एक्सप्लेन करूया किंवा बघूया. सो आता मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या सिस्टम्स आपल्या बॉडीमध्ये असतात. डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रेटरी सिस्टीम असेल. ह्या सगळ्यांना कंटिन्युअस कार्य करण्यासाठी सोर्स ऑफ एनर्जी, ओके, ती सोर्स ऑफ एनर्जी जी असते ती कुठून भेटते, तर कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि लिपिड्स. सगळ्यात ब्रॉड हे 3 टाईप आहेत, कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि लिपिड्स. ओके, मराठीत पण मी इकडे दिलं कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. सो प्रोटीन्स बघा, प्रोटीन्स हे अमिनो ऍसिड पासून बनतात, स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅटी ऍसिड्स आणि कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट. सो हे 3 घटक एनर्जीचे सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहेत. आणि उरले विटॅमिन्स आणि जीवनसत्वे म्हणजे आपण जे बोलतो क्षार आणि जीवनसत्वे, ते आपल्याला वेगवेगळ्या लिक्विड, पाणी असेल किंवा वेगवेगळे मेटल्स असतील त्याच्या मार्फत आपल्याला ते भेटत असतात, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोराईड वगैरे. सो इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ अवर डाएट, बट broad categories of energy sources are nothing but carbohydrates, fats and lipids. Okay, keep in mind. So first point तुम्हाला लिहायचा various systems कोणत्या असतात, त्यांच्यासाठी त्यांना एनर्जी कंटिन्युअस लागते आणि ती एनर्जी मिळवण्याचे 3 सोर्स महत्वाचे. आणि फक्त फूड स्टफ इज नॉट सफिशियंट. तुम्हाला फक्त अन्न दिलं चालणार नाही. ह्या अन्नाचं विघटन करण्यासाठी शरीरामध्ये फर्दर ऑक्सिजनची पण गरज असते. इवन ऑक्सिजन इज मोर इम्पॉर्टंट फॉर ऑल दी लाईफ प्रोसेसेस. आणि आपण हे पण बघणार आहे की ऑक्सिजन कसा इन्व्हॉल्ड होतो प्रत्येक स्टेपला. खूप साऱ्या सायकल्स आहेत त्याच्यात, क्रेब्स सायकल असेल किंवा ग्लायकोलिसिस असेल, सगळं 12वीला डिटेलमध्ये आहे. तुम्हाला इकडे ओव्हरव्ह्यू बघायचा आणि समजून घ्यायचं. सो सजीव आणि जीवन प्रक्रिया याच्यामध्ये तुम्हाला 4 पॉईंट लिहायचे. प्रश्न असा येईल, व्हॉट आर द डिफरंट लाईफ प्रोसेसेस इन ह्युमन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्लीज एक्सप्लेन इन ब्रीफ. तर तुम्हाला हे लिहायचं. याच्यामध्ये एक पॉइंट अजून, मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका तुम्हाला माहित असतील. तंतुकणिकाला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल बोलतो, म्हणजे जिथे खूप साऱ्या एनर्जी प्रोडक्शनचं काम जे असतं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. ओके, सो विल मूव टू द नेक्स्ट स्लाइड. आपण बघितलं की सोर्स ऑफ एनर्जी कोणते कोणते असतात. आता आपण बघूया की जे मेन सोर्स आहेत, ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो सोर्स आहे तो आहे कार्बोहायड्रेट्स. ओके, कार्बोहायड्रेट्स मोस्टली कशापासून आपल्याला भेटतं, तर मिल्क असेल, फ्रुट्स, जॅगरी म्हणजे गुळ जो असतो, आणि जो ब्लॅक जो असतो जॅगरी, इट इज व्हेरी हेल्दी फॉर युअर हेल्थ ऑल्सो rather than using sugar. Then cane sugar, vegetable, potatoes, sweet meats, ओके, अँड सिरियल्स म्हणजे वेगवेगळे कडधान्य असतील. त्या सगळ्या कडधान्यामधून आपल्याला नॅचरली कार्बोहायड्रेट्स भेटतात. सो दीज आर दी सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. सिमिलरली प्रोटीन्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम एग्स, मीट अँड रॉ फिशेस अँड एव्हरीथिंग. अँड फॅट इज नथिंग बट द कन्व्हर्जन ऑफ कार्बोहायड्रेट. सो एक्सेस कार्बोहायड्रेट जर तुम्ही कंझ्युम केलं आणि तुमची लाईफस्टाईल जी बैठ्या स्टाईलची असेल, सिडेंटरी, तर ते कार्बोहायड्रेट्स नॅचरली कन्वर्ट होतात फॅटमध्ये. आणि फॅट डिसॉल्व्ह होण्यासाठी मग तुम्हाला खूप सारे एक्सरसाइज अँड ऑल दॅट करावे लागते. सो इट लेस, इट वॉट एव्हर यू वॉन्ट टू इट. एक्सेस इज नॉट गुड आयडिया. वी हॅव दिस वन पॉइंट टू रिमेंबर, वी गेट 4 किलोकॅलरी पर ग्रॅम एनर्जी फ्रॉम कार्बोहायड्रेट. सो कार्बोहायड्रेट्सच्या 1 ग्रॅम पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. सो ही एनर्जी कॅलरीमध्ये मोजतात तुम्हाला माहिती असेल, पण ही एनर्जी कार्बोहायड्रेट्स पासून कोणकोणत्या स्टेपमध्ये भेटत जाते त्या सगळ्या स्टेप या चॅप्टरमध्ये त्यांनी दिल्यात. सो लेट अस स्टडी द वे बाय विच एनर्जी इज ऑब्टेन. मराठीमध्ये पण याचं एक्सप्लेनेशन दिलं, तुम्ही वाचू शकता मराठीवाले. इट इज व्हेरी इझी. ओके, फक्त लक्षात ठेवा 4 किलो कॅलरी पर ग्रॅम.
सो आपण आता स्टार्ट करूया सजीव आणि त्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्मिती होते ती कोणकोणत्या प्रोसेसमध्ये होते. पण याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे की बेसिक टर्म्स कोणते कोणते आपल्याला लागणार. म्हणजे मी जे सारखे सारखे शब्द बोलेल त्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येतील ते कोणते कोणते वर्ड्स असतील. सगळ्यात पहिलं तुम्हाला एटीपी एडीपी हे 2-3 टर्म्स माहिती पाहिजेत. एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि एडीपी ॲडिनोसिन डायफॉस्फेट. So these are nothing but the molecules which are formed from 2 or 3 molecules coming together, and they are connected with different kind of molecular bonds. So ATP is nothing but बेसिक युनिट ऑफ एनर्जी. म्हणजे तुम्ही बोलू शकता की तंतुकणिका जी असते मायटोकॉन्ड्रिया त्याच्यामधून जी एनर्जी रिलीज होते ती इन टर्म्स ऑफ एटीपी आपल्या शरीरात सगळीकडे सगळ्या अवयवांना भेटते. आणि सगळ्यात मेन सोर्स जो आहे एनर्जीचा तो असतो ग्लुकोज, विच इज काइंड ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचा एक पार्ट ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज या वेगवेगळ्या शुगर आहेत. शुगर म्हणजे कंपल्सरी असं नाही गोड. शुगर म्हणजे साखर आपण जरी बोललो तरी ती गोडच असते असं नाही. शुगर ही आपल्याला जेव्हा आपण म्हणतो एखाद्या माणसामध्ये शुगर वाढली तेव्हा त्याची साखर वाढली असं नाही. म्हणजे गोड चहा पिला खूप तो म्हणून साखर वाढली असा त्याचा शब्दशः अर्थ नसतो. तर कार्बोहायड्रेट्स त्याच्या शरीरात मोर दॅन म्हणजे त्या शरीरात जेवढी क्वांटिटी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झाली आहे कार्बोहायड्रेटची मात्रा. आणि त्यांचं जे इन्सुलिन असतं ते कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोजला कंट्रोल करण्यात अपयशी ठरतं म्हणून ती शुगर वाढते असं. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. ओके. कार्बोहायड्रेट्स जे असतात ते ऍक्च्युअली काय होतात डिकम्पोज होतात आणि त्याच्यापासून जे एनर्जी आपल्याला मिळते ती पूर्ण प्रोसेस ही जी कार्बोहायड्रेट्स पासून एनर्जी मिळण्याची जी पूर्ण प्रोसेस असते तिला आपण बोलू शकतो सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन आर अगेन ऑफ 2 टाइप्स, एरोबिक आणि एनएरोबिक. एरोबिक म्हणजे याला आपण बोलू शकतो ऑक्सी म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो. मराठीमध्ये पण मी स्लाइड बनवली सेम मी दाखवतो तुम्हाला. अनएरोबिक म्हणजे जिथे ऑक्सिजनची मात्रा किंवा ऑक्सिजनचा उपयोग होत नाही. So cellular respiration is of 2 types. Firstly aerobic and second is anaerobic. Remember oxygen is not involved in anaerobic oxidation, and we'll see a lot of example in this. Then there are some basic question in point number 4, 5, 6. हे तुम्हाला माहिती पाहिजे. How many atoms of CHO are present in molecule of glucose? So CH आणि O चे किती किती molecule असतात. If you know the molecular formula of glucose, that is C6H12 and O6. Okay, so as it is very clear from this molecular formula, you have 6 atoms of carbon, 12 atoms of hydrogen and 6 atoms of oxygen. So this is the answer of this question. Which types of chemical bonds are present between all these molecules? So या सगळ्यांमध्ये ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज ऑल दिस कार्बोहायड्रेट्स दे हॅव कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे तुम्ही शिकला असाल सायन्स 1 मध्ये द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर. एक इलेक्ट्रॉन असतो तो शेअरिंग करून ज्याची म्हणजे दोघांची व्हॅलन्सी फुलफिल करण्यासाठी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जी होते त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड बोलतो. दीज आर काइंड ऑफ मोलेक्युलर बॉन्ड्स. And in terms of chemistry what happens actually when molecule is oxidized. So oxidation एक प्रोसेस असते रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. एक 11वीला तुम्हाला खूप डिटेल मध्ये आहे. आता तुम्हाला इकडे एवढं लक्षात ठेवायचं की कोणताही मॉलिक्यूल जेव्हा ऑक्सिडाइज होतो किंवा त्याचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा त्यातून एनर्जी रिलीज होते. आपल्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर सांगायचं झालं तर जी ग्लायकोलिसिसची पूर्ण अभिक्रिया होते रिॲक्शन त्याच्यामधून तुम्हाला carbon dioxide, water and some molecules of ATPs are released. So oxidation is nothing but addition of oxygen. Oxygen आपण ऍड करतो त्या प्रोसेस मध्ये आणि स्टेबल मोलेक्युल फॉर्म करतो. आपल्याला ज्या एनर्जीचा जो मोलेक्युल असतो एटीपी मध्ये आपण त्याला जे काउंट करतो त्याच्यामध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड फॉर्मेशन ऑफ एनर्जी, रिलीजिंग ऑफ वॉटर अँड इव्होल्युशन ऑफ इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. ओके. सो जेव्हा झाडं बोलतात ना रात्री कार्बन डायऑक्साइड सोडतात सो दे आर नथिंग बट दे आर ड्रायव्हिंग क्रेब्स सायकल इनसाइड देम आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज करतात, ऑक्सिजन इनटेक करत असतात. ओके. अँड देर आर सम processes you will learn in this chapter.
That will give more idea of this statement, whatever I said right now. Next slide. बेसिक टर्म यू शुड नो. हे मराठीमध्ये ज्यांना मराठी मीडियमचे काही आपले स्टुडंट्स असतील तर त्यांच्यासाठी ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते. राईट, आताच आपण शिकलो. पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण करण्याच्या प्रक्रियेला पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. सो ही डेफिनेशन आहे सेल्युलर रेस्पिरेशनची. पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे ग्लुकोजचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण करण्याच्या प्रोसेसला. त्याचे दोन प्रकार आहेत, विनॉक्सी आणि ऑक्सिजन सहित म्हणजे ऑक्सी श्वसन आणि दुसरा आहे विनॉक्सी श्वसन. ओके, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन लागत नाही तो विनॉक्सी. सो यू कॅन सी दिस इज द डेफिनेशन ऑफ एनएरोबिक, विनॉक्सी आणि दुसरा आहे ऑक्सी. ओके, प्लीज राईट डाऊन ऑल दिस डेफिनेशन. मी तुम्हाला लास्टला होमवर्क सांगेलच. आणि मग यामध्ये आपल्याला एकूण 3 स्टेप बघायच्या. ऑक्सिडेशन प्रोसेस जी आता आपण बघितली, ओके, ती ऑक्सिडेशन प्रोसेस ऑफ ग्लुकोज कशी होते त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस, दुसरी स्टेप आहे क्रेब्स सायकल, यालाच आपण बोलू शकतो ट्राय कार्बोक्सिलिक सायकल, अँड लास्ट इज ETC रिॲक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी. सो ह्या 3 स्टेपमध्ये आपण ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज आणि त्यापासून लास्टला कशा प्रकारे फायनल एनर्जी रिलीज होते हे ह्या चॅप्टरच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ this chapter what we are going to learn, and this is the starting. This is very important to understand all these terminologies I just taught you. What are different respiration, cellular, aerobic, anaerobic, oxidation. So या सगळ्यांशी तुम्ही फॅमिलियर एकदा झाले की आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करूया ग्लायकोलिसिस. ओके, सो याच्यासाठी थोडा होमवर्क देतो तो तुम्ही सगळ्यांनी करा. ऑक्सिडेशनच्या स्टेप लिहा. व्हॉट आर द डिफरंट or 3 steps of oxidation of glucose. So this answer you have to write. Then you have to write याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे what is the meaning of cellular respiration. तर पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे काय and its 2 types, त्याचे 2 प्रकार लिहा. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे कर्बोदकांचे प्रमुख सोर्स कोणते, what are the different source of carbohydrates and what amount of energy we get from it. आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं एक्सप्लेन लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन ब्रीफ. त्यामध्ये हे 4 पॉईंट लिहायचे. सो दॅट सेट. ही नावं तुम्हाला आली तर लिहा. मराठीमध्ये तुम्ही नेटवर बघू शकता, भेटतील, एकदम सोपी आहेत. आणि लाईफ प्रोसेसेस. दॅट सेट. दिस इज ऑल फ्रॉम दिस lecture 1 of chapter 2 of science. We'll meet in the next lecture. Till then, Jai Hind.